जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार आणि JSG रेसिपीज स्वाद महाराष्ट्राचा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या अस्सल चवीसोबत काही नवीन आणि खास रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे। उपवासाला रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का? मग आजची ही उपवासाच्या आप्यांची रेसिपी नक्की पहा। बाहेरून छान खुसखुशीत, आतून मऊ आणि चवीला अप्रतिम। काही सोप्या टिप्ससोबत ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे प्रत्येक वेळी तुमचे आप्पे परफेक्ट होतील। आता बघू आप्यांना लागणारे साहित्य। आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी भगर, 1 इंच आल्याचं तुकडं, खाण्याचा सोडा, 7 ते 8 हिरवी मिरची, तेल आणि चवीनुसार मीठ, पाऊण वाटी दही आणि गरजेसाठी पाणी। समोर लागणारं साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून गरम करून घ्यायचा आणि त्यात अर्धी वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा। साबुदाणा भाजण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात। साबुदाणा जास्तही भाजायचा नाही। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता 3 ते 4 मिनिट झालेले आहे आणि साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते थोडेसे जाडसर दिसत आहे, म्हणजेच 3 ते 4 मिनिटानंतर आपला साबुदाणा भाजून झालेला आहे। आता भगर आपण भाजायला घेऊ। भगर भाजण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। 3 ते 4 मिनिट भगरेला भाजून घ्यायचं। हलकासा स्मेल येतो भाजल्यानंतर। साबुदाण्याप्रमाणे भगरही 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायची। बऱ्याच ठिकाणी भगरला वरई देखील म्हणतात, तर तुमच्याकडे भगरला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली भगर देखील भाजून झालेली आहे। आता मी साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतला। साबुदाणा जास्तही बारीक फिरवून घेऊ नका, थोडासा जाडसरच ठेवा, म्हणजे आप्पे खुसखुशीत होतील। आता मी भगर मिक्सरला फिरवून घेतली। साबुदाण्यासारखीच भगरही थोडीशी जाडसर ठेवलेली आहे। आता भगर आणि साबुदाणा एकत्र करून मिक्स करून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि आल्याच्या तुकड्याला बारीक करून घ्यायचं आहे। मिरची आणि आल्याची ही पेस्ट भगर आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची। तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता या पिठामध्ये मी पाऊण वाटी दही ॲड करते आणि चवीनुसार मीठ घालून घेते। आता हे मिश्रण चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं। त्याला जास्तही पातळ करायचं नाही, म्हणजे आपले आप्पे फुलणार नाही। गरजेपुरतं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिश्रण घट्टसरच ठेवा, हळूहळू पाणी टाका। मी हे मिश्रण रवीच्या मदतीने फिरवते, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही। आता हे मिश्रण एकदम परफेक्ट आणि घट्टसर झालेलं आहे। हे मिश्रण आप्यांसाठी रेडी आहे। हे आपण अर्धा तास झाकून ठेवू। तोपर्यंत चटणी तयार घेऊ। चटणीला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, तेल, जिरे जर तुम्ही खात असाल उपवासाला तर, आणि आल्याचा तुकडा आणि पाणी। आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। त्यासोबतच हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, आले तुम्ही स्किपही करू शकता जर तुम्ही खात नसाल, तुम्हाला आवडत नसेल तर, आणि 1 टेबलस्पून जिरे घेतले, त्यापैकी अर्धा टेबलस्पून जिरे मी शिल्लक ठेवले। आता टाकून घेऊया चवीपुरतं मीठ। चमच्याने माझा मिठाचा अंदाज चुकतो, म्हणून मी हातानेच मीठ टाकून घेते। आता यात घालते 1 टेबलस्पून लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं। चटणी जास्तही पातळ करायची नाही। आता आपण देऊया चटणीला तडका। त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आणि त्यात जिरे टाकले। आता हा तडका आपण बनवलेल्या चटणीवर टाकू। अशा प्रकारे आपली चटणी छान रेडी झालेली आहे। तुम्ही यात कमी जास्त पाणी टाकून तिला पातळ किंवा घट्ट ठेवू शकता। अशा प्रकारे आपली चटणी पूर्णपणे रेडी आहे। आता अर्ध्या तासानंतर आपलं मिश्रणही रेडी झालेलं आहे। यामध्ये आपण थोडासा सोडा घालूया। सोडा घालताना थोडीशी काळजी घ्यायची। इथे 1/4 टेबलस्पून म्हणजेच अर्ध्या चमच्याच्याही अर्धा चमचा म्हणजे अगदी थोडासा चिमूटभरच सोडा मी घेतलेला आहे। सोडा जर जास्त वापरला तर आप्यांना चव कडवट येते आणि आप्यांचा रंगही चेंज होऊ शकतो।
सोडा घातल्यावर मिश्रण अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायचे, जास्त जोरजोरात मिश्रण हलवून घेऊ नका. सोडा घातल्यावर 5 ते 10 मिनिटात आप्पे करायला घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलं, त्यात थोडंसं तेल घातलं, म्हणजेच आपले आप्पे सहज सुटतात, आप्पे पात्राला चिटकून राहणार नाहीत. मी आजूबाजूचे पात्रामध्ये आप्पे आधी टाकून घेते, कारण मधले आप्पे लगेच जळतात, कारण गॅसची फ्लेममध्ये जास्त लागते. आता आप्प्यांना कव्हरअप करून घेऊ. त्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर आप्पे एका साईडने झालेले आहेत. त्याची एक बाजू सोनेरी झाल्यावरच दुसऱ्या बाजूने आप्पे उलटून घ्यायचे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूनी मी तेल घालून घेते, म्हणजे खालची बाजू भांड्याला चिकटणार नाही आणि आप्पे सहज निघतील. तर मैत्रिणींनो, आप्पे बनवण्याची पद्धत मूळतः दक्षिण भारतीय आहे. पडू आणि पाठीयारम या पदार्थापासून प्रेरित मानली जाते. महाराष्ट्रात मात्र त्याला उपवासासाठी योग्य बनवण्यात आले. अशा प्रकारे आपले आप्पे दोन्ही बाजूंनी छान सोनेरी झालेले आहेत. आता मी हे सगळे आप्पे डिशमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आपले आषाढी एकादशी विशेष साबुदाणा वरईचे आप्पे तयार झालेले आहेत. दही घातल्यामुळे आप्पे अगदी स्पंजी झालेले आहेत. तर तुम्ही या आषाढी एकादशीला हे आप्पे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.